आणि पावसाळी भेंडी आपण लावतोय आणि घरी फळांच्या कॅरेटमध्ये आपण पावसाळी भेंडी आणि गवार लावतोय। इथे मी हे गवारीचं आणि पावसाळी भेंडीचं बी घेतलेलं आहे। हे बी विकत आणलेलं आहे आणि 7 ते 8 दिवसांमध्ये भेंडीचं बी उगवून येते। गवार उगवायला थोडा वेळ लागतो, तर इथे मी फळांच्या कॅरेटमध्ये एक एक बी लावून घेणार आहे। इथे आता फळांचा कॅरेट घेतलेला आहे मी आणि याच्यामध्ये खालच्या बाजूनी मी जो झाडांचा पालापाचोळा निघतो त्याच्यापासून केलेलं खत मी याच्या आतमध्ये घातलेलं आहे आणि वरती असा काळ्या मातीचा थर दिलेला आहे आणि थोडंसं शेणखत पण मी याच्यामध्ये मिक्स केलेलं होतं। आणि आता याच्यामध्ये आपण छान बी लावूया। इथे थोड्या थोड्या अंतरावर मी इथे भेंडीचं बी लावत आहे। फक्त एक एक बी लावायचं आहे। बी लावल्यानंतर लगेच त्याच्यावरती थोडीशी माती झाकायची आहे, म्हणजे पटकन उगवून येते। आता इथे एका कॅरेटमध्ये मी 4 ते 5 बिया लावलेल्या आहेत। त्याच्यातल्या 1-2 जरी उगवल्या नाही तरी तेवढं अंतरावरती लावल्याने झाडाला वाढण्यासाठी जागा मिळते, म्हणून थोड्या अंतरावरतीच लावलेल्या आहे। आता इथे दुसऱ्या कॅरेटमध्ये पण अशाच प्रकारे माती मी तयार केलेली होती। खालच्या बाजूनी मी इथे सेलो टेपनी पॅक करून घेतलेली आहे। याला जी बाजूनी छिद्र होती ती सगळी इथे सेलो टेप लावून अशी बंद करून घेतलेली आहे। याच्यामध्ये पाणी टाकताना माती निघून पळणार नाही। शेणखत मिश्रित माती मी इथे या कॅरेटमध्ये भरलेली होती। खालच्या बाजूनी झाडांचा पालापाचोळा घातलेला होता, त्याच्यामुळे आपोआपच कुजून त्याचे शेणखत होते। आणि आता याच्यामध्ये गवार लावायची आहे। गवार उगवायला थोडा वेळ लागतो आणि ही पावसाळ्यात उगवून येणारी गवार आहे। तर अशा पद्धतीने आपण अगदी छोट्याशा फळांच्या कॅरेटपासून फळबाग किंवा भाजी लावायची आपली हौस आपण पूर्ण करू शकतो। इथे मी बाजूच्या बकेटमध्ये इथे वांग्याचं झाड लावलेलं आहे। अशा पद्धतीने आपण एक एक तरी रोपटं लावलं पाहिजे झाडांचं। अशा प्रकारे आपण 2 ते 3 कॅरेटमध्ये जर भेंडी लावली तर आपल्याला बऱ्यापैकी भेंडी घरच्या घरी मिळून जाते आणि भेंडीला काही फार आपल्याला खत घालण्याची गरज नसते। पटकन भेंडी उगवूनही येते आणि पटापट त्याला भेंडी धरायला सुरुवात होते। इथे आता मी 4 ते 5 कॅरेटमध्ये भेंडीची रोपं लावून घेणार आहे। भेंडीचं बी अशा प्रकारे उगवून आलेलं आहे। भेंडी लवकर उगवून येते
इथे बघू शकता तुम्ही. आणि याच्याच बाजूने मी एक गवारीचं बी लावलेलं होतं. गवार पण उगवून आलेली आहे. परत इथे भेंडी उगवून आलेली आहे. ही भेंडी आहे, गवार, आणि ही उगवत आहे. मागे पुढे उगवत आहे. आणि इथे कारल्याच्या 2 बिया मी लावलेल्या होत्या, त्या पण छान अशा उगवून आलेल्या आहेत. हे पण या कॅरेटमध्ये छान भेंडी आणि गवार दोन्हीही उगवून आलेलं आहे. हे गवार, भेंडी अशा पद्धतीने आपण कॅरेटमध्ये छान फळभाज्या, पालेभाज्या लावू शकतो.